आधी राहील. वर्धा जिल्ह्यात 8वा राष्ट्रीय पोषण महिना उत्साहात सुरू. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प वर्धा ग्रामीण अंतर्गत 8वा राष्ट्रीय पोषण महिना दिनांक 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर 2025 या कालावधीत साजरा केला जात आहे. संपूर्ण पोषण देशाचा पाया भक्कम हा संकल्प घेऊन विविध जनजागृती उपक्रम, आरोग्य शिबिरे आणि पोषण विषयक अभियान राबवले जात आहे. जिथे आपण पालक आणि शिक्षक सभा असा PCC डे म्हणून एक पोषण अभियानामधला उपक्रम आहे. तर आपण तो बीट स्तरावर पालकांसोबत आणि अंगणवाडीतले बालक आणि शिक्षिका यांच्यासोबत तो इथे आपण शेअर केलेला आहे. 8वा राष्ट्रीय पोषण माह जो आहे तो 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर पर्यंत त्याचा कालावधी आहे आणि महिनाभर सतत जे उपक्रम राबवणार आहोत त्याचं एक आपल्याला वेळापत्रक आलेलं आहे. त्यानुसार आपण मुख्य 6 ऍक्टिव्हिटीज आहे आणि त्याचे वेगवेगळे उपक्रम अंगणवाडी स्तर, बीट स्तर आणि प्रकल्प स्तरावर साजरे करणार आहोत आणि जास्तीत जास्त लोकांचा सहभाग पोषण महिन्याच्या अभियानामध्ये आपण करणार आहोत. पोषणाविषयीच्या ज्या संकल्पना आहेत आणि पोषणासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत असे सगळे उपक्रम आपण वरून आलेल्या वेळापत्रकानुसार, शासन स्तरावरून आलेल्या वेळापत्रकानुसार प्रत्येक ठिकाणी राबविणार आहोत. या अभियानाअंतर्गत गर्भवती माता, स्तनदा माता, लहान मुले, किशोरवयीन मुले तसेच सर्वसामान्य जनतेमध्ये संतुलित आहार, योग्य पोषण व निरोगी जीवनशैली याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. संपूर्ण पोषण व आरोग्य जनजागृती, पोषण आहाराचे प्रात्यक्षिक, भाज्या व तेलातील संतुलन याबाबत माहिती, लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम, बाल्यावस्थेतील काळजी व प्रारंभिक शिक्षण ECCE, पूरक पोषक भोजन प्रात्यक्षिक PBPB, आई व बालक यांना योग्य आहार पद्धतीने मार्गदर्शन IYCF, पुरुष सहभाग मेन स्ट्रीमिंग, पोषण आरोग्य आणि या क्षेत्रात पुरुषांचा सहभाग वाढविणे, वनस्पती आधारित आहार व स्थानिक खाद्यपदार्थांचा प्रचार, कुटुंबात पारंपरिक व पोषण अन्नाचा समावेश, डिजिटल साधनांचा उपयोग, माहिती तंत्रज्ञानाद्वारे जागरूकता मोहीम. 8वा राष्ट्रीय पोषण माह आहे. 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर परिपत्रकानुसार तो घेतला गेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक अंगणवाडीला तो कार्यक्रम चालू आहे. जे तुम्ही म्हणता आहे की पोषण जे काही साहित्य लावलेलं आहे किंवा पोषण पाककृती ज्या ठेवलेल्या आहे त्या पाककृती याच्यासाठी आहे की त्या ज्या अंगणवाडी क्षेत्रातील जे लोक आहे, आमच्या गर्भवती माता, स्तनदा माता, किशोरी मुली आणि 15 ते 45 वयोगटातील माता, तर अशा यांना पोषणाचं महत्त्व कळावं आणि घरी जे पौष्टिक आहार बनवला जातं तो कशा पद्धतीने बनवावा आणि पौष्टिक कसं राहील, बाहेरचं खाल्ल्यापेक्षा घरचं किती योग्य आहे याबाबत ते यातून आम्हाला मार्गदर्शन करायचं असतं. तो आमचा एक पूर्वशालेय शिक्षणाचा एक पार्ट आहे जो आमच्या अंगणवाडी सेविकेला 9:30 ते 2 वाजेपर्यंत तो घ्यायचा असतो. तर ज्या वेळापत्रकानुसार त्या मुलांना काय शिकवायचं आहे, जसं आहे म्हणजे अनौपचारिक शिक्षण, म्हणजे त्यांच्यावर कोणतंही दडपण नसताना जे आपण शिक्षण मुलांना दिलं जातं ते शिक्षण आम्ही तिथे देतो. जसं आहे उडणे आहे, तरणे आहे किंवा मोठे लहान जे काही असे उपक्रम आहे, एक म्हणजे एकच आहे असं नाही, गोल लांब रेषा इथूनच आमची ती सुरुवात असते आणि ते पूर्वशालेय शिक्षण, नाच गाणे जशा छान मुलांनी जे काही ऍक्टिव्हिटी करून दाखवल्या ते याच्याच स्वरूपातून दिलेल्या आहे आणि आमची सेविका आहे, मदतनीस आहे, ह्या खूप छान इन्व्हॉल्व होऊन त्या मुलांना शिकवल्या जाते. पालकांना एवढंच म्हणणं आहे, राष्ट्रीय पोषण जो 8वा आहे 2018 पासून हा पोषण माह चालू आहे, त्यात एकच संदेश दिला जातो की पोषण माह म्हणजे जो सप्टेंबर महिना असतो, गणपती आहे, महालक्ष्मी आहे आणि जो सुकीचे दिवस म्हणू आपण किंवा हिरवगार रान असतं, जशी धरती माता म्हणतोय आपण की हिरवी साडी नेसून जी परिधान करून सगळ्यांना ती आकर्षित करते, अशा पद्धतीने त्या हिरव्या रानभाज्या म्हणा
किंवा इतर पौष्टिक पदार्थ जसं महालक्ष्मीला 16 भाज्या 16 चटण्या याचं जे असतं, गणपतीला 21 मोदक आहे, वेगवेगळ्या प्रकारचं भोजन आहे, तर ह्या याच्यातून आपल्याला ह्याच महिन्यात मिळतं. म्हणून हे सप्टेंबर महिन्यातच हा पोषण माह दरवर्षीप्रमाणे साजरा केला जातोय. यंदा स्वस्थ गर्भवती सुरक्षित भविष्य हा संदेश देत गर्भवती माता व नवजात शिशूंच्या आरोग्य व पोषणावर विशेष भर दिला जात आहे. राष्ट्रीय पोषण महिन्याचे आयोजन करताना अंगणवाडी केंद्रे, स्थानिक स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती तसेच आरोग्य विभाग यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. मान्यवरांची उपस्थिती या उपक्रमात माननीय प्रकल्प अधिकारी सौ कल्पना पांडे मॅडम, सौ मंगला खेकारे मॅडम, सौ नंदा पात्रे मॅडम, सौ कांचर वर्घने मॅडम, सौ रश्मी अबोरे मॅडम, सौ वंदना कोळमकर मॅडम, सौ अरुणा नागोसे मॅडम या मान्यवरांची उपस्थिती लाभली. अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सहभाग. या कार्यक्रमात अंगणवाडी सेविका मदतनीसांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यामध्ये सेविका सौ प्रेरणा गजानन ओकटे, सौ निलिमा गौडी, सौ विशाखा काळबांडे, सौ माला डंभारे, सौ रूपा पाटील, सौ सोनाली बावणे, सौ संदीपा येवले, सौ किरण गानेलवार, सौ ललिता फुसाडे, वंदना गजबिये, रजनी डबले, संगीता झुंझुरकर, सौ माधुरी वासेकर, सविता मेश्राम, सुजाता शंभरकर, सुजाता थूल, शीला सुटे, रत्नमाला रामटेके, शुभांगी कांबळे, माया पळताने, सुनीता पुरी इत्यादी सेविका उपस्थित होत्या. कुमारी निलिमा इंगोले, चंदा मेश्राम आणि इतर अनेक मदतनीस उपस्थित होत्या. या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांतून राष्ट्रीय पोषण माहाचा संदेश गावागावात पोहोचवण्यात आला. कुपोषण निर्मूलन, निरोगी बालक संगोपन आणि मातांच्या आरोग्यासाठी हे अभियान प्रभावी ठरावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. हे वायफळणी ते माझं आहे. माझं नाव मंगला खेकारे. आजच्या ज्या 8वा राष्ट्रीय पोषण माह आहे, त्या 8वा राष्ट्रीय पोषण माहामध्ये आजचा जे उपक्रम होता तो होता ECC डे. ECC म्हणजे पूर्वशालेय शिक्षणाचं मुलांना आणि पालकांचा त्याच्यामध्ये किती सहभाग आहे हा त्याचा मागचा उद्देश होता. आणि पालकांना आणि मुलांना सहभागी केल्यानंतर बाकी उर्वरित जे पालक आहे त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि त्यांच्यामध्ये एक अंगणवाडी आणि कॉन्व्हेंट काय असतं याचा त्यांना म्हणजे फरक कळावा यासाठी आम्ही तो कार्यक्रम आयोजित केला होता. आणि पालकांनी अंगणवाडीकडे जास्तीत जास्त केंद्रित व्हावे आणि शिक्षण जे आहे, कॉन्व्हेंटचं शिक्षण हे पुस्तकी शिक्षण असतं आणि अंगणवाडीचं शिक्षण कळत न कळत शिकवतो आपण, पूर्ण शिकवतो. जसं डावीकडून उजवीकडे रेघोट्या ओढणे, कॉन्व्हेंटमध्ये डायरेक्ट पेन्सिल घेऊन शिकवतो आपण. रेतीतून बोट गिरवणे किंवा आकारावरून ओळख, अक्षरावरून ओळख, त्याच्या वेगवेगळ्या कृतीतून त्याचं पूर्वशालेय शिक्षण हे आम्ही अंगणवाडी मार्फत घेतो आणि अंगणवाडी सेविकांना त्या प्रकारचे मार्गदर्शन केल्या जातं.